राजगड फिरायला तर आलो पण या माकड्यामुळे आम्हाला डायरेक्ट दिवसभर उपाशी राहावं लागलं. तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी आलो होतो ताईच्या घरी पुण्याला आल्यावर फिरायला कुठं जाणार नाही असं कधी होऊ शकतं का? फिरायला कुठं जाऊ काही कळत नव्हतं, पण मित्र म्हणे आपण जो डायरेक्ट महाराजांच्या राजगडला. आम्ही निघालो होतो सकाळी 5 वाजता, कारण सकाळी गड चढले मजा येते. सूर्यदेवतांना सकाळचे दर्शन डायरेक्ट आम्हाला हायवेवर दिले. नजारा इतका भारी दिसत होता, थंडी तर इतकी वाजत होती असं वाटतं गाडी साईडला लावून मस्त शुकुटी करून शकत राहू. पण हायवेनाच हा नजारा दिसू राहिला, राजगडात गेला नजारा काय भारी दिसन. याच गोष्टीमुळे थंडीला मागा टाकत गाडीचा वेग वाढवला. आता थंडी वाजली म्हणलं, तेवढे ती रायडरची टीम दिसली, त्याच्यात अनेक मजा यायला लागली गाडी चालवायला. नंतर पोहोचलो आम्ही गडा खाली असलेल्या एका गावामध्ये. म्हणलं गड तर चढ न होईन, आधी पेट पूजा करून घेऊ. मग केली गड चढायला सुरुवात. रस्ता तर इतका खतरनाक होता, पण आपल्याला तर काय रस्ता कसा असो, गड तर चढणंच होता. अर्ध्याच्यावर रस्ता तर मातीचाच होता. गड चढणाऱ्याची पावसाळ्यामध्ये तर डायरेक्ट घसरगुंडीच होता. एक तरी बरं झालं म्हणलं आपण एवढ्यात आलो. पावसाळ्यात कधी आलो असतो त्याच जागी आपणच असतो. आतापर्यंत आम्ही गडाचा अर्धा रस्ता चढला होता, पण इथून जो नजारा दिसत होता काही विशेष नव्हता. आम्ही घेतलं एक जाम खायला, गडावर जाम घेतला आणि माकडं जवळ येऊन हिसकणार नाही असं कधी होऊ शकतं का? आम्ही याला जाम देणार तो खायला, पण त्या ताई म्हणे जाम देऊ नका म्हणे, नंतर आम्हाला परेशान करते म्हणे. 1-1.5 तासाच्या चढाईनंतर आम्ही पोहोचलो गडाच्या मेन दरवाजावर. इथं मेन दरवाजावर पब्लिकचा फुल फोटोशूट चालू होता. म्हणलं याला घेऊ द्या फोटो काढून, आपण नंतर काढून घेऊ खाली उतरताना. गडाच्या वरती आल्यावर आम्ही बसलो एका ठिकाणी. इथून वारण ते इतका भारी नजारा दिसत होता, काय विशेष नव्हता हो. आमच्या पुढचा जो वाटा दिसू राहिला त्याच्या इतक्या खाली खोल होता, त्याच्यामुळे आम्ही इथंच बसून राहिलोय. अगोदर पद्मावती माताचे आणि भोलेश्वराचे दर्शन करून घेऊ, मग नंतरच पुरा गड फिरू. अगोदर आम्ही चाललो सूर्याच्या माचेवर. इथून नजारा लय भारी दिसतो सकाळी. रस्ता इतका बारीक होता, खाली बालीकडे डायरेक्ट डोळे फिरत होते. सूर्याच्या माचेवर आल्यावर आम्हाला एका जणांनी सांगितलं की हेच त्या नदीनं उद्या बांधाल तर तसा तानाजी रावून वापस पाठवून द्यालता. हिंडून फिरून 1 पण तास नव्हता झाला, मित्राला लागली भाऊ भूक. आता काय म्हणे घेऊ चिवडा खाऊन. मग काय जे व्हायचं ते झालंच. माकडं काही सुकानं खाऊ देत नाही भाऊ. चिवड्याचे पन्नीस घेऊन पळून गेले. खात तर असे होते कोणी म्हणून 2-4 वर्षापासून उपाशी. इथलचा नजारा आम्ही विचार केला तर त्याच्यापेक्षा पण भारी दिसत होता. एक तरी बरं झालं मित्राला चिवडा अर्धा तास खाऊ द्याला बांधणाऱ्या, पुरं जर खाऊ द्याला असतं तर खतरनाक चाकळले असते भाऊ. एवढ्यातच लय उड्या मारताय.